मॉर्निंग. मी प्रियांकाज ब्युटिफुल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज श्रावणी सोमवार आहे, उपवास आहे. तर इथे ब्रेकफास्टसाठी मम्मीची एक नवीन रेसिपी मी घेऊन आलेली आहे. मम्मी इथे काहीतरी करते आज चॅनलसाठी. तर तिने आता हे साबुदाणे 1 वाटी घेतलेले आहेत आणि तिने भाजत ठेवले साबुदाणे रोस्ट करण्यासाठी तव्यावरती. इथे 2 उकडलेली रताळी तिने घेतली आहेत, 2 बटाटे घेतले आहेत आणि इथे थोडेसे पांढरे तीळ घेतले आहेत, मीठ इथे घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, मिरची घेतली आणि शेंगदाणे घेतले. 2 वाटी शेंगदाणे आहेत. हे इतके काही वापरणार नाही आहोत, थोडेसे जे काही दाण्याचा कूट आहे तर तो स्टोअर करून ठेवणार आहे अर्धा. तर इथे तिने छान असे खरपूस भाजायला घेतले आहेत साबुदाणे. आपण याला साबुदाणा रताळा बटाट्याची टिक्की म्हणू शकतो आणि ही खरंच खूप छान लागते, कारण याच्या आधीसुद्धा मम्मीने एकदा बनवलेली होती. तर हे तिने असे छान बॉईल करून घेतले आहेत बटाटे आणि रताळं. आता ते स्मॅश केलं आहे साल काढून एका परातीत छोट्या. हे दाण्याचं कूट रेडी करून घेतला आहे. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, तो बारीक चुरून घ्यायचा आहे हाताने. तीळ, मिरचीचा ठेचा आणि मीठ. आणि ते साबुदाण्याची तिने जे रोस्ट केलेले साबुदाणे होते त्याची भरड काढून घेतली आहे भाजलेल्या साबुदाण्याची. ती 4-5 चमचे तिने भरड घातली आहे. याच्यामध्ये तीळ, जिरं, कढीपत्ता, मिरचीचा ठेचा आणि मीठ घातलं आहे आणि छान असं एकजीव करून घेते ती. साबुदाणा वड्याचा जो प्रकार आहे ना, तो खूप तेल खेचून घेतो वडा आणि ते थोडा तेलकटच होतो. त्याच्यामुळे मग ती मला म्हणाली की आपण हे ट्राय करूया, ह्याच्यात रताळा बटाटा वगैरे असल्यामुळे हे चवीला पण छान लागतं. आणि हल्ली एक मध्यम आकाराच्या वाटीचा साबुदाणा घेतला होता, त्याचे एवढं मिश्रण झालेलं आहे त्याच्यात रेडी. तर इथे तिने छोटे छोटे जसे आपण आलू टिक्की बनवतो तसं टिक्के बनवून घेतलेले आहेत, पातळ अशा. आणि ऑलमोस्ट 15 ते 20 टिक्की होऊन जातात याच्यामध्ये. उपवासाची साबुदाणा रताळा टिक्की आपण म्हणू शकतो याला. छान असं पहिल्यांदा छान असं मिक्स करून त्याच्यानंतर तिने असं छान असं थापून घेतलेलं आहे टिक्की टाईपमध्ये. छोटे छोटे आकाराच्या टिक्कीज तिने बनवल्या आहेत आणि एका साईडला कढईसुद्धा तापत ठेवलेली आहे छोटी. त्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे. तेल एकदा व्यवस्थित तापलं की मग हे आपण फ्राय करून घेणार आहोत. ते छान असं तेल तापलेलं आहे. खरपूस रंग येईपर्यंत, म्हणजे थोडंसं चॉकलेटी रंग येईपर्यंत, ब्राउनिश टर्न होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत या. आणि खरंच या टिक्कीत तेल खूप कमी खेचतात, म्हणजे तेल त्यांना इतकं जास्त लागत नाही. प्लेटिंग इथे रेडी आहे, बघू शकता. खूप छान असं ब्रेकफास्ट रेडी आहे उपवासासाठी. तर आता ब्रेकफास्ट करून मी घरी जाणार आहे, माझ्या घरी. तर मी घरी आलेले आहे आणि हे काही मिशोवरनं मी किचनमध्ये जे काही इसेन्शियल्स म्हणजे मला मागवायचे होते तर ते मी मागवले आहेत. खूप दिवसापासून मागवायचं होतं मला. हे रॅक आहे ॲक्च्युली, आणि ह्यांनी मला हे आत्ता जॉईन करून दिलं, असेंबल करून दिलं आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट्स ऑलमोस्ट 250 रुपयाच्या आतमधलेच आहेत सगळे. हे 220ला मला काहीतरी पडलं आहे हे रॅक. म्हणजे ज्या छोट्या बरण्या आहेत ना, मीठ, मसाला, हळद वगैरे, तर त्या ठेवण्यासाठी मी हे मागवलं आहे. हे रॅक आहे ते बेसिनचं, म्हणजे सिंकचं साईडसाठी साईड रॅक म्हणून मी यूज करणार आहे याला. कारण खूप पसारा असा बेसिनच्या साईडला पडलेला दिसायचा, तर ह्याच्यामुळे ते नीट ऑर्गनाईज राहील. त्यानंतर माझा चॉपिंग बोर्ड खराब झालेला होता. आधीचा प्लास्टिकचाच होता पण खूप जाडसर होता आणि त्याला थोडे सरे वगैरे गेले होते. तर हे छोटं ब्रश मी मागवलं आहे. हे आय थिंक 49 रुपीजला मला पडलं आहे. याच्यामध्ये लिक्विड सोप टाकून हे जरा असं टाईल्स वगैरे किचनच्या क्लीन करण्यासाठी मागवलं आहे मी. आणि हे जे छोटं रॅक आहे ना, जे सिंक रॅक मी म्हणाले, तर ते पण मला ऑलमोस्ट 100 रुपयाला वगैरे पडलं आहे. हा चॉपिंग बोर्डसुद्धा मला 99ला पडलेला आहे. पातळ आहे एकदम आणि छान छोटासा, साईज पण थोडी लहान आहे त्याच्यामुळे मागवलं मी. त्यानंतर हे बरेच दिवसांपासून मला घ्यायचं होतं ऑइल डिस्पेन्सर.
हे सुद्धा मला आय थिंक 230ला वगैरे पडलेलं आहे. खाली ग्लास आणि वरून स्टीलचं कोटिंग आहे त्याला आणि हे असे निब आहेत त्याला बारीक असे वरती. त्याच्यामुळे आणि छान आहे म्हणजे अकॉर्डिंग टू प्राईस 1 लिटरचा आहे. तिथे 1 लिटरचं मेन्शन केलेलं होतं ऑर्डर करतानाच. त्याच्यामुळे जो किचनच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही पसारा आहे ना तो थोडा कमी व्हायला मदत होईल मला. तर हे जे सिंकचं जे रॅक आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय ठेवते ते मी दाखवते. हे ॲक्च्युली वॉल माउंटचा पण ऑप्शन आहे त्याला, वॉल फिटेडचा, पण मी साईडलाच ठेवून देणार आहे कॉर्नरला. तर इथे जे मी विनेगर आणि जे विम लिक्विडचं जे एक सोल्युशन बनवून ठेवलेलं होतं टाईल्स वगैरे क्लीन करण्यासाठी, फ्रीज वगैरे, तर त्याची जी बॉटल आहे स्प्रेची ती मी याच्यामध्ये ठेवून देते. त्यानंतर विनेगरची बॉटल आहे एक छोटी, ती मी साईडला ठेवते याच्यात. हे सगळं मला किचन क्लीन करण्यासाठीच यूज होतं. हे विमचं लिक्विड, ह्या दोघांचंच मिश्रण मी त्या बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये करून ठेवलेलं आहे. म्हणजे इमर्जन्सीमध्ये पटकन काही टाईल्स वगैरे कधी क्लीन करायच्या तर मी ते स्प्रे करून पटकन त्या ब्रशमध्ये वगैरे भरून ते लिक्विड ते स्प्रे करून मग मी हे करून पुसून वगैरे घेऊ शकते इझिली. सो हे असं काहीसं रेडी झालं आहे. हे कसं एकाच जागी मिळून जाईल हे क्लीन करते वेळेस, त्याच्यामुळे मग हे रॅक छोटं घेतलं आहे. आणि हे जे शेल्फ आहे ना तर याच्यावरती मी ज्या फोडणीसाठी जे पटकन हाताशी लागतं साहित्य तर त्याच भरण्या मी इथे ठेवणार आहे. इथे मी गरम मसाला ठेवलेला आहे. त्यानंतर मोहरी, मी हार्डली 15-20 दिवसाआधीच या सगळ्या भरण्या सगळं रिकामी करून स्वच्छ धुवून वगैरे पुसून घेतलेल्या होत्या, पण आता असं सहज कपडा मारून घेते काढला म्हणून खाली. हे जिरं, मोहरी, गरम मसाला आणि हळद या भरण्या नेहमीच आपल्याला लागतात फोडणीसाठी वगैरे पटकन हाताशी, त्याच्यामुळे मग मी ह्या इथे ठेवून दिल्या आहेत खालते. इथे हळद ठेवून दिली आहे. त्यानंतर हा मालवणी मसाला, तिखट मसाला, त्याची भरणी मी साईडला ठेवून दिली आहे. त्यानंतर हा कांदा लसूणचा जो मसाला आहे, उसळमध्ये वगैरे मला लागतो, नॉनव्हेज वगैरे काही असेल तर यांना लागतो ॲक्च्युली तो मसाला. तर इथे मिठाची भरणी मी ठेवली आहे. म्हणजे हे जे नेहमीच लागतं डाळ फोडणीला घालायला, भाजी रस्सा वगैरे त्याच्यासाठी, तर ते या सगळ्या भरण्या मी वरती ठेवून दिल्या आहेत. बाकीचं हिंग वगैरे जे काय आहे ते मी ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे. सो हे असं काहीचं ऑर्गनाईज झालं आहे. आणि माझं जे आरो आहे ना त्याच्या खाली मी हे ठेवून देणार आहे, तिथे थोडी जागा आहे. आधी मी तिथे चमचे वगैरे ठेवले होते त्यांचं होल्डर, तर मी ते साईडला अजून एक माझ्याकडे रॅक आहे स्टीलचं, त्याच्यावरती ठेवलं आहे. आणि हे जे रॅक आहे तर ते मी ते वर ठेवून देईन, ते दिसायला पण छान ऑर्गनाईज दिसतील आणि थोडं लुक चेंज होईल. तर ही वॉटर बॉटल मी ऑलरेडी त्याच्यात विमचं लिक्विड घालून ब्रशने क्लीन करून घेतलेली आहे. तर 1 लिटर तेल राहतं म्हणून याच्यात सांगितलेलं आहे, म्हणजे तिथे मेन्शन केलेलं होतं. तर मी जे काही आधीचं तेल होतं ना तर ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आत्ता. म्हणजे आधीची जी माझी प्लास्टिकची बॉटल आहे तीसुद्धा खूप छान निघाली, प्लास्टिक टफ निघालं, कारण मी ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष ती बॉटल वापरते प्लास्टिकची. तर मी आता बरेच दिवस वापरले, बरेच वर्ष, त्याच्यामुळे मग मी आता ती चेंज केली. मला बरेच दिवसांपासून ही अशी घ्यायची होतीच स्टील विथ ग्लास, पण काही आत्ता म्हटलं एकत्र सगळं ऑर्डर करून देईन. तर ही अशी बॉटल मी रिफिल करून ठेवलेली आहे. आणि खाली मी नेहमी असे एक छोटेसे वाटी वगैरे ठेवून देते तेलाच्या बॉटलच्या, जेणेकरून जे असं उघडणारं वगैरे तेल असेल तर त्या वाटीत कधी जमा होतं. आणि हे असं छान असेंबल करून दिलेलं आहे मी इथे, छान ऑर्गनाईज केलं आहे. म्हणजे सुंदर असं सगळा पसारा एकत्र गेला आहे, त्याच्यामुळे छान असं दिसतं आहे. किचनवरचा पसारा खूप कमी झाला आहे. चॉपिंग बोर्ड पण मी मागेच ठेवून दिला आहे. आणि हे कसं पटापट फोडणीसाठी वगैरे आत्ता मला वापरता येईल साईडलाच ठेवल्यामुळे. सो हे असा छोटासा व्लॉग मी इथे एंड करते आहे. होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं छान छान छोटे छोटे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आणि रेसिपीज
पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईन मी. स्टिल देन बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.